हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. तर आजचा मी ब्लॉग जो आहे हा शेगावला मी गेलो होतो तेव्हाचा ब्लॉग आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. शेगावला जायचा प्लॅन अचानकच ठरला आमचा. तर आम्ही शेगावला संध्याकाळी पोहोचलो, पण त्या दिवशी आम्हाला बराच लेट झाला, त्यामुळे दर्शनाला जाऊ नाही शकलो, कारण भक्तनिवासच्या इथे पण खूप गर्दी होती. तर त्या दिवशी रात्री आम्ही दर्शनाला न जाता दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही छान तयार झालो आणि मग मस्त तिथे भक्तनिवासच्या इथे फिरलो जरा वेळ, कारण की तिथलं वातावरण अतिशय सुंदर आणि सगळीकडे छान असं स्वच्छता आहे आणि अतिशय सुंदर अशा बिल्डिंग्स पण आहेत. कारण की प्रत्येक ठिकाणी भक्तनिवास म्हणजे काय असं पर्टिक्युलर त्यांचं 1-2 बिल्डिंग्स नाही, पूर्ण खूप मोठी जागा अशी त्यांनी भक्तनिवाससाठी ठेवलेली आहे, जेणेकरून की जे पण भक्त येतील त्यांना राहायची सोय होईल आणि त्यातल्या त्यात तिथे प्रसादालयाची पण सोय आहे. ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि प्रसादालय जे आहे तर तिथे सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 7 अशी नाश्त्याची वेळ आहे आणि 11 ते 2 जेवणाचा टाईम आहे आणि रात्री पण 7 पासून ते 10 पर्यंत त्यांचं जेवणाची वेळ आहे आणि त्यासाठी पहिले ना एक कूपन घ्यावं लागतं आणि ते कूपन घेऊनच आपल्याला तिथे प्रसाद मिळत असतो. आणि हा जो प्रसाद आहे तर खरंच ते महाराजांच्या कृपेनेच म्हणा किंवा एक खूप श्रद्धेने आपल्याला ते जेवण मिळत असतं आणि ते अतिशय सात्विक असं आणि सुंदर असं जेवण असतं. म्हणजे आपण तिथे गेलो की आपल्याला असं कधीच होणार नाही की शेगावला गेलो आणि आपल्याला छान असं जेवायला मिळणार नाही, कारण तिथे अतिशय उत्तम अशी त्यांनी सेवा जी सुरू केली आहे ती खूपच छान आहे. मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर तिथे पाहायला मिळालं की तिथे बसेस पण आहेत, की जे काही भक्त असतात ते आता तिकडे वेगवेगळे भक्तनिवास आहेत, जे काही 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तिथेही बस सेवा त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे, की जेणेकरून भक्तांना दर्शनासाठी येता येईल. तर अर्ध्या-अर्ध्या तासात कंटिन्यू बसेस सेवा जी आहे ते प्रोव्हाइड केलेली आहे त्यांनी आणि तिथे भक्त मग येत असतात. आणि दर्शनाला सुरुवात केल्यानंतर तिथे 2 प्रकारच्या पद्धतीने आपण दर्शन घेऊ शकतो. एक आहे मुखदर्शन आणि दुसरं आहे समाधी दर्शन. तर मुखदर्शन काय, ज्यांना घाई असेल किंवा कुठे लवकर जायचं असेल तर ते मुखदर्शन घेऊन जात असतात. आम्हाला घ्यायचं होतं समाधी दर्शन. तर समाधी दर्शनाला 40 ते 45 मिनिट वेळ लागतो. इथे एक बोर्ड पण होता. तर मी काय केलं, जेव्हा आम्ही दर्शनाला सुरुवात केली, म्हणजे रांगेत उभे राहायला जायला निघालो, तेव्हा एक मी शॉर्ट व्हिडिओ काढला वेळेचा. म्हणजेच मला पाहायचं होतं की खरंच 40 ते 45 मिनिटात दर्शन होतं का? तर खरंच ते दर्शन तेवढ्याच मिनिटात झालं. मंदिरामध्ये जास्त व्हिडिओज आणि फोटोज काढण्याला परमिशन नाहीये. तरी जितके शक्य झाले तितके मी व्हिडिओज काढले आहेत. जे बाहेरील होते तेच व्हिडिओत काढले, कारण की आतल्या बाजूस कुठल्याही मंदिरातले व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे मंदिराच्या आतले व्हिडिओज नाहीयेत. आणि आजूबाजूचे जे व्हिडिओ आता तुम्ही बघताय, तर बघू शकता लोकांची किती गर्दी आहे आणि खूप रांग मोठी होती लागलेली दर्शनासाठी. मंदिराच्या परिसरात पोहोचल्यानंतर अतिशय सुंदर असा अनुभव आला. खूप प्रसन्न वाटत होतं आणि सगळीकडे भाविक भक्त खूप उत्साहाने आलेले होते आणि जो तो देवाच्या दर्शनासाठी जसा आतुर झालेला होता, तसेच आम्ही पण झालेलो होतो आणि खूप छान वाटत होतं. आणि त्यातल्या त्यात शेगावमध्ये जे एक शिस्त आहे, नियमबद्धता आहे,
ती पण अतिशय उत्तम आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची धावपळ होत नाही आणि देवाच्या दर्शनासाठी आलेला माणूस खरंच देवाचंच दर्शन घेतो आणि मनापासून ते दर्शन होतं. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो श्री क्षेत्र नागझरीकडे आणि हे जे नागझरी आहे हे शेगावपासून 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि ह्या गावाला नाव ही श्री नागेश्वराचे प्राचीन मंदिर आणि जवळचे वाहणारे अनेक झरे आहेत त्याच्यामुळे मिळाले आहे. आणि इथे जे मंदिर आहे ते श्री गोमाजी महाराजांचं मठ इथे आहे. अ, असं आहे की श्री गोमाजी महाराजांनी तपश्चर्येसाठी इथे एक बोगदा खोदला होता असं मानलं जातं आणि खरंच तिथे मंदिरात तो बोगदा आहे आणि तिथे त्यांची समाधी देखील आहे. तसेच तिथे एक गोमुखकुंड आहे. त्यातून सतत पाणी येत असतं आणि ते सुद्धा तिथे प्रसिद्ध आहे.